हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. थँक्यू फॉर वॉचिंग इन दिस व्हिडिओ. तर असेच लास्टपर्यंत बनवून राहा. तर बघा, सकाळ सकाळ मी व्हिडिओ बनवायला घेतलेले आहे आणि सकाळचं बाहेरचं वातावरण बघू शकता. आणि माझे सर्व कामं झालेले आहेत, कपडे वगैरे. आता मला पूजा करायची होती, म्हणजेच की आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमाची म्हणजे की थोडक्यात तरी आता बाहेर नाही जाऊ शकत, पण घरी करावीच लागते. थोडक्यात तरी करायची असते पूजा. तर इकडे बघा, मी तयारी वगैरे करत आहे आणि तयारी झाल्याच्या नंतर मी पूजेला वगैरे बसलेली होती, कारण की पूजेला थोडा वेळच लागते आणि सकाळ वाकाळ माझे सर्व कामं झालेले होते बरं का. दोघांचे कामं करायला वेळ तरी किती लागतो, म्हणून लवकरच कामंही आपटवून झाले. आणि इकडे माझं असं रेडी होण्याचं कामही चालू होतं. आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर आपल्याला कसं कुठं जात नाही, तर हा एक म्हणजे ऑप्शन आहे, करिअर ऑप्शन म्हणणार नाही तर काय पण म्हणा. घर बसल्या आपण व्हिडिओ बनवून इन्कम कमवू शकतो. तसंच आता मी पण असे ब्लॉगिंग व्हिडिओ बनवून इन्कम कमवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू समोर. तुम्हा सर्वांची सपोर्टशिवाय ते इम्पॉसिबल आहे. तर रेडी वगैरे झाली आणि पूजायला बसलेली होती. तर आता कसं आहे, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणाचा सपोर्ट मिळत नाही. एकदा तरी म्हणजे की आता यूट्यूबचं मी इतकं बघितलेली आहे, ते सांगतात सर्वजण, खूप सारे मोठे मोठे ब्लॉगर आहेत. गणेश शिंदे आहे आणि असे शिंदे फॅमिलीतलेच खूप सारे मी बघितले आहेत. पांडुरंग वाघमारे, सोमनाथ वाघमारे, हे सगळं मी बघितलेलं आहे. म्हणजे लहानांपासून मोठे कसे झाले हे सगळं मी ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये लहानपणापासून बघते आले आहे. तर तसंच आपल्याला वाटते की नाही, आपल्या याच्यात चांगलं होऊ शकते. जिथून चांगलं नाही होईल तरी जो आपला आहे बोलण्याची स्किल असते ते ब्लॉगिंग व्हिडिओमधून म्हणजे शिकणं होते. आणखी म्हणजे शिकले असतील तरी आणखी स्ट्रॉंग होते बरं का. तर तसंच मी म्हणजे थोडक्यात काढण्याचा प्रयत्न करत आहे. तर इकडे बघा, पूजेला वगैरे बसलेली होती आणि पूजाही करण्याचं कामही चालू आहे आमचं. तर इकडे माझे हो पण तिथंच होते बरं का. तर मी इकडे लवकरात लवकर अक्षता वगैरे म्हणजे टाकली. म्हणजे माझ्या माहेरी पद्धत वेगळी असते आणि सासरी तर करतात नाही करत, पण असं मला असं वाटते का म्हणजे जे आहेत म्हणजे पहिलेच्या ज्या मान्यता आहेत त्या कराव्यात, म्हणून मी करत असते बरं का. तर इकडे जे आहे म्हणजे आज वटपौर्णिमा, वटसावित्रीचं जे पूजा केली जाते ते आपल्याला म्हणजे की अहोंसाठी केलेली असते, अहोंच्या दीर्घ आयुष्यासाठी. नवरा कसा का नसो, पण नवऱ्यासाठी बायको पूजा करतेच. तर बघू शकता तुम्ही, कारण की तिचं सौभाग्यच तिचं सर्व काही असते. तसंच मीही करायला घेतलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा डावा हात दिसत असेल बरं का. डावा नाही आहे, तो उजवाच हात आहे बरं का. नाहीतर म्हणाल की हे डाव्या हाताने लावते बा म्हणून. नाही हो, व्हिडिओमध्ये म्हणजे फ्रंट कॅमेरा चालू असल्याने तसं दिसत आहे. तर अशी मी बोलतायचे म्हणजे की आम्ही SC आहोत, तर आमच्यामध्ये तेवढं करत नाही ना. तरी पण म्हणजे जो कुळदेवता आहे त्यांचं आपल्याला करायला पाहिजे. आमचं जसं आहे आम्ही करत आहोत मित्रांनो. तर आता संध्याकाळी झालेली आहे आणि इकडे बघा असं साफसफाई झालेला आहे. थोडक्यात म्हणजे राडा तर दिसणारच एकच रूम म्हटल्याच्या नंतर बरं का. तर बाहेरचा नजारा दाखवते, खूप मस्त झालेला आहे. आणि इकडे बघा, त्याच्यानंतर मी बाहेर आले आणि बाहेर आल्याच म्हणजे छोट्या मुलांचं गेम. हाय बोलो, हाय. छोटे मुलं होते, इकडे भाभी होती. तर मी म्हणजे व्हिडिओ व्लॉगिंग व्हिडिओ है, आपको पता होगा तो यूट्यूब को डालते हो. आणि असं थोडक्यात तुम्हाला वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर बघू शकता असं म्हणजे की आज माहित नाही, अचानकच वातावरण खराब होतो. तर बघा बाहेरचं वातावरण दिसते आहे. तर बघू शकता तुम्ही, असं थंड थंड हवा येत होती, गार गार लागत होतं. आणि आमच्या रूममध्ये म्हटलं तर खूप गरमी येते. पावसाळा पाणी येऊ नये. बघा आमच्या इकडे ना खूप पाऊस येतो आहे. तर आम्ही बाहेर बसून होतो, पूर्ण ओल्ला झालं बरं का. आता म्हणजे की थोडं फार बंद झालंय, आता नाही दिसत, पण पाऊस येत होता. पावसाच्या वातावरणात आम्ही बाहेर बसून होतो, खूप मजा येत होती. तर मला म्हणजे जाऊ द्या, आजचा व्हिडिओ इथं सेंड करते आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच काढणार. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.